हाय, मी पूजा. वेलकम बॅक टू माय चॅनल. आता सध्या ना स्किन केअर मध्ये सगळ्यात ट्रेंडिंग चाललंय ते म्हणजे सिरम. आणि खूप जणांना हे माहितच नाहीये की सिरम ऍक्च्युअल काय असतात, कसं वर्क करतात. आता सध्या आपण जे सिरम्स विकत घेतो की इंस्टाग्राम वरती व्हायरल रील बघून किंवा एखाद्या फ्रेंडला एखाद्या सिरमचा रिझल्ट दिसला म्हणून आपण ते सिरम विकत घेतो. पण ऍक्च्युअल सिरम काय असतं, ते क्रीम पेक्षा कसं वेगळं असतं, कधी यूज करायचं असतं, किती दिवसाने त्याचा रिझल्ट दिसतो, याबद्दल फारशी इन्फॉर्मेशन कोणाला माहित नसते. आणि ती सगळी इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओ मधून घेणार आहोत, अगदी सोप्या भाषेमध्ये. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सिरम म्हणजे नक्की काय असतं? सिरम हे आपल्या स्किनसाठी कॉन्सन्ट्रेट हेल्प सारखा वर्क करतो. जसं फेस वॉश जे आहे ते आपल्या फेसला क्लीन तर करतं, पण सिरम जे असतं हे स्पेसिफिक प्रॉब्लेम टार्गेट करतो. सेकंड म्हणजे सिरम कसे बनतात. खूप जणांना असं वाटतं सिरम म्हणजे हे फक्त पाण्यासारखं एखादं प्रोडक्ट असतं, पण खरं सांगायचं झालं तर सिरम मध्ये खूप सारे ऍक्टिव्ह कंटेन असतात जे आपल्या स्किनसाठी खूप हेल्पफुल असतात. जसं व्हिटॅमिन सी, नायसिनेमाइड, हायलोरेनिक ऍसिड, सॅलिसिलिक ऍसिड, हे सगळे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आपल्या स्किनसाठी खूप हेल्पफुल असतात आणि तेच ह्या सिरम मध्ये असतात. सिरम नक्की कधी यूज करायचं? जर तुम्ही मॉर्निंग रुटीन मध्ये सिरम यूज करत असाल तर पहिलं फेस वॉश, त्यानंतर टोनर, नंतर जे तुम्ही सिरम यूज करता ते सिरम यूज करू शकता, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. सनस्क्रीन ही तुमच्या मॉर्निंग रुटीनची स्किन केअरची लास्ट स्टेप असली पाहिजे. हे जर तुम्ही नाईट रुटीन मध्ये सिरम यूज करत असाल तर फेस वॉश करा, चांगला क्लीन करा फेस, त्यानंतर तुम्ही तुमचं सिरम यूज करू शकता आणि मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. एकाच वेळी किती सिरम यूज करायचे? खूप जणांना असं वाटतं की एकाच वेळेस तुम्हाला जर स्किन मध्ये 2-3 इश्यूज असतील किंवा 2-3 प्रॉब्लेमला तुम्ही फेस करत असाल तर तुम्ही एकाच वेळेस 2-3 सिरम यूज केले तर पटकन रिझल्ट येईल. तसं नाहीये. खूप वेळा स्किन जी आहे थोडी कन्फ्युज होऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही बिगिनर्स असाल तर एकदा स्टार्टिंगला एकच सिरम पासून स्टार्ट करा, तुमच्या स्किनचा रिस्पॉन्स बघा आणि त्यानंतरच तुमचं स्किन केअरचं रुटीन तुमच्या सिरम सोबत बिल्ड करा. सिरम किती दिवस यूज करायचे हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण 1 ते 2 दिवस सिरम लावून असं इन्स्टंट मॅजिकल असं रिझल्ट एक्सपेक्ट करू नका. कारण सिरम लावल्यानंतर सुद्धा कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट असते. 4 ते 6 वीक मध्ये तुम्हाला रिझल्ट विजिबल दिसायला स्टार्ट होतात. तर आपण सिरम लावताना कॉमनली होणारा मिस्टेक ह्याबद्दल बोलूया. फर्स्ट मिस्टेक म्हणजे सनस्क्रीन स्किप करणं. जेव्हा आपण ऍक्टिव्ह कंटेन असलेलं सिरम यूज करत असतो तेव्हा सनस्क्रीन लावणं हे खूप मस्ट असतं. दुसरी चूक म्हणजे ओव्हर यूज करणे. असं वाटतं की जास्त सिरम लावलं तर रिझल्ट जरा जास्त येईल किंवा रिझल्ट आपल्याला लवकर दिसेल, असं काही नसतं. 2 ते 3 ड्रॉप सिरमचे इनफ असतात. ओव्हर यूज करू नका. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची चूक म्हणजे व्हायरल प्रोडक्ट्स वरती ब्लाइंडली ट्रस्ट ठेवणं. व्हायरल प्रोडक्ट, सगळेच व्हायरल सिरम आपल्या स्किनला सूट होतील असंच नसतं. आपल्या स्किन टाईप अकॉर्डिंग, आपल्या स्किनच्या कन्सर्न अकॉर्डिंग सिरम चूज करायला शिका. आणि त्यासाठीच मी सिरम रिलेटेड सिरीज बनवलेली आहे. रोज रात्री 7:30 वाजता तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ बघायला मिळतात. वेट फेस वरती सिरम लावणे म्हणजेच ओल्या फेस वरती सिरम लावणे, तसंच मॉइश्चरायझर स्किप करणे आणि दुसऱ्या दिवशी सनस्क्रीन स्किप करणे. या व्हिडिओ मधल्या मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स: राईट सिरम, कन्सिस्टन्सी, पेशन्स हे असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला रिझल्ट नक्की मिळेल. सिरम हे ओव्हरनाईट मॅजिक नाहीये. हे जर तुम्ही प्रॉपरली यूज केलं तर स्किन ही ग्लोवी, हेल्दी ही दिसू लागते. नाईट रुटीन मध्ये कोणते सिरम बेस्ट असतात? रात्री जे आहे आपली स्किन जी असते ही रिपेअर मोड मध्ये असते. त्यावेळेस तुम्ही रेटिनॉल, सॅलिसिलिक ऍसिड, EHA किंवा पेप्टाइड्स असे जे सिरम्स असतात हे तुम्ही नाईट रुटीन मध्ये इन्क्लूड केले पाहिजे. आणि ह्याची पूर्ण माहिती तर आपण आपल्या सिरम सिरीज मध्ये घेतच आहोत. आणि लक्षात ठेवा गर्ल्स, ग्लास स्किन पेक्षा हेल्दी स्किन खूप इम्पॉर्टंट असते. कमेंट मध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला कोणता सिरम कन्फ्युजिंग वाटतो. मी त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ नक्की करेल. तसंच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर नक्की करा. आणि पुन्हा एकदा थँक्यू फॉर वॉचिंग.